प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोरणी पवित्र सयाश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंचा प्रभू, तूच काय तो एक जिवंत देव आहेस, तुझ वाचून अन्य कोणी देव नाही. हे देवप्पा, यावर आम्ही विश्वास ठेवतो. तुझा एकुलता एक पुत्र, आमचा तारणारा ख्रिस्त येशू हा प्रभू आहे, यावरही आम्ही विश्वास ठेवतो. हे देवप्पा, त्याच्याद्वारे तारण आहे, अन्य कोणाकडून नाही, याच्यावरही आम्ही विश्वास ठेवतो. हे प्रभू देवबाप्पा, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळून पुन्हा एकदा तुझ्या पवित्र मंदिरी घेऊन आलास, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो, त्याला आम्हाला धन्यवाद देतो. हे देवबाप्पा, तुझ्या वचनाची सेवा करत असताना, भाकर मोडत असताना, हे प्रभू, तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव देवबाप्पा तू आम्हाद्वारे करून घे, आणि काय चुकल्यास देवबाप्पा तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग, आणि तुझं गौरव देवबाप्पा तू आम्हाद्वारे करून घे, अशी मी तुझ्या नम्रतेचे कळकळीची विनंती प्रार्थना करतो. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो ना एक बापा, आमेन. आजच्या मननासाठी शुभवर्तमान जे वाचलेलं आहे ते मत्तयकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 1 ते 17 ही वचनं आपण वाचलेली आहे. मत्तयकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 1 ते 17 यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आहे, आणि तो संत योहान, बाप्तिस्मा करणारा योहान याने दिलेला आहे. तो यार्देन नदीमध्ये दिलेला आहे, आणि तो पश्चातापाचा बाप्तिस्मा आहे. कारण 11व्या वचनामध्ये योहान काय म्हणतो पहा, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. तर आपल्याला पहिला प्रश्न पडतो की योहान जर पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता, तर येशू ख्रिस्ताने तो पश्चातापाचा बाप्तिस्मा कसा काय घेतला? तर पाण्याचा जो बाप्तिस्मा आहे त्याच्याविषयी काही कॉन्फ्युजन्स असण्याची शक्यता आहे, ती आपण दूर करायचा प्रयत्न आजच्या संदेशामध्ये करणार आहोत. आणि जर तरीही काही शंका राहिली तुमची, तर मला चर्च सुटल्यानंतर तुम्ही विचारू शकता. तर पहिली गोष्ट अशी की पश्चातापाचा बाप्तिस्मा योहान जो देतोय तो येशू ख्रिस्ताने का घेतला? कारण त्याने पाप केलं नाही, तो पवित्र आत्म्याद्वारे जन्मलेला आहे, आणि मनुष्याद्वारे तो जन्मलेलाच नाही, आणि तो पवित्र आहे. तो पवित्र आहे, जन्मण्यापूर्वी तो पवित्र होता. त्याचा उद्भव अनादी काळापासून होता. तो परमेश्वर आहे. तो केवळ मनुष्याच्या तारणासाठी मनुष्य म्हणून आलेला आहे. मग तो जर पवित्र आहे, तर ह्या योहानाचा पश्चातापाचा बाप्तिस्मा का घेतला त्याने? 2 कारणं आपण पाहत आहोत. पहिलं कारण येशू ख्रिस्तानेच दिलेलं आहे, ते 15 वचनात आहे. येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. धर्माचरण पूर्ण करणे हे उचित आहे असं येशू ख्रिस्त म्हणत आहे. म्हणजे काय? धर्माचरण आपल्याला पूर्ण करायचं आहे. येशू ख्रिस्त मनुष्य बनून आला, त्याने जे जे केलं ते सगळं आपल्याला करायचं आहे. त्याने बाप्तिस्मा घेतला, धर्माचरण पूर्ण करण्यासाठी आपल्याला पण बाप्तिस्मा घ्यायचा आहे. पहिलं कारण येशू ख्रिस्तानेच उघड केलेलं आहे. तो मनुष्य बनून आला, धर्माचरण पूर्ण करायचं आहे म्हणून बाप्तिस्मा घेतला, आणि म्हणून आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी बाप्तिस्मा घेतो. प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे योहान 3रा अध्याय 5व्या वचनामध्ये, पाण्याने व आत्म्याने जन्मल्या असून कोणी स्वर्गाच्या राज्यात जात नाही, देवाच्या राज्यात जात नाही. म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा आपण घ्यावा ही प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे. मत्ते 28 अध्याय 19 वचनामध्ये सांगितलेले की सर्व राष्ट्रात जा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, आणि जे जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली आहे ते त्यास शिकवा. तर आपल्याला येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे, बाप्तिस्मा द्यायचा आहे, बाप्तिस्मा घ्यायचा आहे, आणि म्हणून आपण ती पाळतो. धर्माचरण पूर्ण करायचं आहे म्हणून ती पाळतो. जर कोणी विचारलं
की बाबा पश्चातापाचा बाप्तिस्मा येशू ख्रिस्तानी का घेतला, तर पहिलं उत्तर आहे मत्ते 3:15 धर्माचरण पूर्ण करणे. कारण तो मनुष्य होता, त्यांनी जे जे काय केलं ते सगळं आपल्याला करायचं. दुसरं कारण असं आहे की जे आपल्याला नियमशास्त्रावरून समजतं ते हे की तो बदलीचा बाप्तिस्मा पण होता. आपल्याबद्दल बदलीचा. वधस्तंभावरचा चोर ज्याने शेवटच्या क्षणी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्याचा बाप्तिस्मा झाला होता की नव्हता बायबलमध्ये दिलेलं नाही. योहान बाप्तिस्मा करायला आला तेव्हा तो जेलमध्येच होता. आणि मग अशा लोकांना जे शेवटच्या क्षणी येशू ख्रिस्ताला स्वीकारतात, म्हणजे शेवटच्या क्षणी स्वीकारलं तरी चालेल असं पण नाही, ज्यांना संधी मिळत नाही, अगदी शेवटच्या क्षणी सुवार्ता कानावर पडते, असे काही लोक ज्यांना बाप्तिस्मा घ्यायला आता वेळ नाही, मरणासन्न अवस्थेत आहेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, ICUमध्ये आहेत, किंवा या चोरासारखे वधस्तंभावर आहेत, तर त्यांच्या ऐवजी बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताने आधीच घेतलेला आहे. न्यायाच्या दिवशी काय होईल ते येशू ख्रिस्ताला माहिती. न्याय आपण करणार नाही, न्याय आपल्याला करायचा पण नाही. पण पाण्याचा बाप्तिस्मा जो येशू ख्रिस्ताने घेतलेला आहे तो अशा लोकांच्या ऐवजी पण आहे की ज्या लोकांना, जे लोक सर्व जगासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे आणि सर्व जगातली माणसंही त्याची लेकरं आहेत, आणि जो शेवटच्या क्षणी स्वीकारतो चोरासारखा तो पण प्रभू येशू ख्रिस्ताचाच आहे. आणि मग त्याचा बाप्तिस्मा झाला नव्हता तरी तो स्वर्गात कसा काय गेला, या प्रश्नाचं उत्तर इथं आहे की त्याच्याऐवजी जो बाप्तिस्मा आहे तो येशू ख्रिस्ताने आधी घेतलेला आहे. त्याला बाप्तिस्मा घ्यायची काहीच गरज नव्हती, पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यायची काहीच गरज नव्हती, योहानाचा बाप्तिस्मा घ्यायची काहीच गरज नव्हती. पण आपल्याबद्दल त्याने बाप्तिस्मा घेतलेला आहे. त्याला वधस्तंभावर मरायची पण काहीच गरज नव्हती, पण आपल्याबद्दल तो मेलेला आहे. आपल्याऐवजी तो त्याने मरण पत्करलेला आहे. आपली शिक्षा त्याने त्याच्यावर घेतलेली आहे असं बायबल आपल्याला सांगतं. आणि हा बाप्तिस्मा जसं मरण त्याने आपल्याऐवजी आपली शिक्षा म्हणून घेतलेला आहे, तसाच बाप्तिस्मा पण त्याने ज्यांना घेता येत नाही, लास्ट मोमेंटला जे येशू ख्रिस्ताला स्वीकारतात त्यांच्यासाठी तो आहे. तुमच्यामध्ये काही नर्सेस आहेत, तुम्हाला अनुभव आला असेल की हॉस्पिटलमध्ये कुणी ॲडमिट आहे आणि तुम्ही प्रार्थना करू का म्हणून विचारता, आणि जो लास्ट स्टेजला आहे तो हात जोडून म्हणतो मला माझ्यासाठी करा प्रार्थना. मग तुम्ही विचारता येशूच्या नावाने केले तर चालेल का? डॉक्टर आणि नर्सेसना ही संधी असते, तर ते म्हणतात पुन्हा हात जोडून चालेल, कृपा करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मग तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करता. आणि मग जर तो बोलला किंवा ती व्यक्ती बोलली की खरोखर येशू हा देव आहे, त्यांनी मरण्यापूर्वी ते एक वाक्य बोलला आणि स्वीकारलं येशू ख्रिस्ताला, तर त्याच्याऐवजी जो बाप्तिस्मा काय झालेला आहे, येशू ख्रिस्ताने आधीच घेतलेला आहे. आता मी असं म्हणत नाही की तो स्वर्गात लगेच जाईल, न्याय येशू ख्रिस्त करणार आहे, गेला तर आनंद आहे, परंतु न्यायाच्या दिवशी काय होईल काहीच सांगता येत नाही. आपण फक्त धर्माचरण पूर्ण करायचं आहे. पाण्याने बाप्तिस्मा घ्या म्हणून सांगितलं, घ्यायचं आहे. प्रार्थनेमध्ये राहा म्हणून सांगितलं, राहायचं आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्याला परमेश्वराकडून व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये अधिक राहायचं. जे जे सांगितलं ते आपल्याला करायचं आहे. मग आपल्याला खात्री पडते की हो, माझा प्रभू येशू आहे, तो माझा स्वर्गीय बाप आहे, मी त्याचा लेकरू आहे आणि मी त्याच्याबरोबर सदैव स्वर्गामध्ये असेनच, याची आपल्याला मग खात्री येते. अशा लोकांसाठी पण त्याने बाप्तिस्मा घेतला की ज्यांना लास्ट मोमेंटला बाप्तिस्मा घ्यायला येत नाही, मिळत नाही, वेळ नसतो आणि ते मरून जातात, पण शेवटच्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतात. तर अशा लोकांसाठी येशू ख्रिस्ताने आधीच काय केलेलं आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि चोराचं उदाहरण आपल्याला बायबलमध्ये दिलेलंच आहे.
आणि येशू ख्रिस्तांनी डायरेक्ट त्याला अभिवचन पण दिलेलं आहे की तू आज माझबरोबर सुखलोकात असशील, देवाची स्तुती असते. तर पहिला कॉन्ट्रावर्सीचा जो प्रश्न होता की योहानाचा पश्चातापाचा बाप्तिस्मा येशू ख्रिस्तांनी का घेतला. कधी कधी काही लोक कन्फ्यूज करणारे असतात, विशेष म्हणजे यहोवा विटनेसवाले लोक येशू ख्रिस्ताच्या विरोधातच असतात, तुम्हाला माहिती आहे. आणि ते घरी येतात आणि बोलतात मला प्रार्थना करायची आहे. मग तुम्ही आनंदाने दार उघडता, या 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 बसा बसा, पाणी घ्या, प्रार्थना करतो म्हणलेत ना, मग करा. मग ते हळूहळू सुरू करतात. माझ्या घरी पण आले होते, मला पण आनंद वाटला. प्रार्थना करते म्हणल्यावर या बसा, पाणी द्या, चहा द्या. मग त्यांनी सुरू केलं की बायबलमध्ये लिहिलं आहे वलांडणाचा सण वर्षानुवर्षे पाळा. तुम्ही पाळता का? मला प्रश्न विचारला. आता मी पाळत, माझी पण परीक्षा. आता येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली की नाही, मग पाळकाची झाली तर काय फरक पडतो. तुमची परीक्षा झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही पण बायबल पारंगत किंवा वचन पारंगत असावं, वचन माहिती असावं म्हणून सांगतो. वलांडण सण वर्षानुवर्षे पाळा, असं पिढ्यानपिढ्या पाळा असं बायबलमध्ये सांगितले. तुम्ही का पाळत नाही? आता पहा, वलांडण सण संत पौलांनी सांगितले वलांडणाचा यज्ञ पशु येशू ख्रिस्त आहे आणि तो मारला गेला. वलांडणाचा यज्ञ पशु असं म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताला. आणि त्याचा यज्ञ झाला तेव्हापासून वलांडण सण बंद झाला. कारण एकच अर्पण ते सर्वांसाठी आहे, प्राण्यांच्या ऐवजी जिवंत देवाच्या जिवंत पुत्राचं अर्पण ते एकच आहे. वलांडणाचा यज्ञ पशु मारला गेला तेव्हापासून वलांडण सण बंद झाला. पण हे मानतच नाही देवा विटनेसवाले लोक. ते काय म्हणतात, येशू ख्रिस्त देव नाही किंवा देवाचा पुत्र नाही असं ते मानतात. आणि त्यामुळं वलांडणाचा यज्ञ पशु येशू ख्रिस्त आहेत, त्याच्याद्वारे पापांची क्षमा होते हे ते मानत नाहीत. आणि म्हणून त्यांनी मला एक ट्विस्टिंग प्रश्न विचारला की वलांडण सण तुम्ही का पाळत नाही, म्हणजे येशू ख्रिस्ताचं अर्पण झालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मग मी त्यांना विचारलं बायबल वाचलंय का पूर्ण, खरं सांगा. ते बोलले नाही वाचलं. बरं ठीक. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही प्रीती करता तर संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही प्रीती करता तर संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे. मग वलांडण पण पाळण्यासारखंच आहे ना, अख्खं नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे. मग करा ना प्रीती. असं बोलल्यावर मग त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. असे काही कन्फ्यूज करणारे लोक आहेत, पंथ पण आहेत. गीत गाताना आपण शांततेत गातो, छान गातो, म्युझिक वगैरे वाजवून गातो. प्रार्थना करताना आपण शांततेत करतो. का बरं? येशू ख्रिस्ताची ती पद्धत आहे ना, तो आपल्या घरात जा, दरवाजा बंद कर आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, नाही का? कसं आहे ते? शांततेत. आणि म्हणून आपलं जे CNI आहे ते हे फॉलो करतं. काय फॉलो करतं? येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्ताची शिकवण. आणि त्यामध्ये काय आहे हा पण एक मुद्दा आहे की पाण्याच्या बाबतीत. आता आपण या चर्चमध्ये 2-3 बालकांचा बाप्तिस्मा केला. तर बालकं लहान असल्यामुळं त्यांना पाण्यामध्ये बुडवून बाप्तिस्मा देता येत नाही. मोठी जर व्यक्ती असेल तर तो स्वतः नाक धरू शकतो, त्याला आपण पाण्यामध्ये डुबवू शकतो आणि पुन्हा वर काढू शकतो. लहान बालकाला ते धोकेदायक आहे.
बरं, लहान बालक हेच स्वर्गीय राज्याचं नागरिक आहे असं येशू ख्रिस्तच सांगतोय. मग त्याला बाप्तिस्मा द्यायला काय हरकत आहे? मग त्याला आपण कसा बाप्तिस्मा देतो? जो शिंपडून त्याला बाप्तिस्मा म्हणतो. कसा देतो तो? शिंपडून. आता ॲक्च्युली बाप्तिस्मा हा शब्द आला आहे ग्रीक शब्द बॅप्टायझो या शब्दापासून. आणि बॅप्टायझो म्हणजे डीप किंवा इमर्स किंवा बुडवणे. येशू ख्रिस्त हा वयाच्या 30व्या वर्षाचा होता. त्याने यार्देन नदीत बुडून बाप्तिस्मा घेतला. बालकांना कसं बुडवणार? मग हा जो शिंपडून बाप्तिस्मा आपण देतो तो बायबलमध्ये आहे का? आहे. वाचूया आपण यहेजकेल 36, 25 ते 27. यहेजकेलचं पुस्तक 36वा अध्याय 25 ते 27. यहेजकेल 36, 25 ते 27. हां 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 हां. आमेन. हां, पहा काय लिहिलेलं आहे. देवाची स्तुती असो. थँक्यू ब्रदर. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन. हो की नाही? शिंपडणे, स्प्रिंकल, हा शिंपडून बाप्तिस्मा आहे. पुढे काय दिलेलं आहे? म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन. तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. नवा आत्मा घालीन म्हणजे कुठला बाप्तिस्मा आहे? दुसरा लगेच. कुठला? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. म्हणजे इथं शिंपडून बाप्तिस्मा पण आहे आणि मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. इथे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पण दिलेला आहे. म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा हा शिंपडून आहे, बायबलमध्ये दिलेला आहे. बायबलपेक्षा चुकीचं असं कसं काय करणार आपण? चुकीचं कसं काय शिकवणार? नाही का? तर शिंपडून बाप्तिस्मा बायबलमध्ये दिलेला आहे. आता कुणाचा झाला का शिंपडून बाप्तिस्मा बायबलमध्ये ते आपण पाहूया. 1 करंथी 10वा अध्याय 2रं वचन. 1 Corinthians 10:2. मेघ व समुद्र हां यांच्याद्वारे हां मोशामध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. हां सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न हां खाल्ले. बस. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. म्हणजे ते जेव्हा तांबडा समुद्र दुभागल्यानंतर पलीकडे जात होते तेव्हा संत पौल असं म्हणतात की त्यांचा बाप्तिस्मा झाला. परंतु ते तांबड्या समुद्रातून जाताना कसे गेले? कोरड्या भूमीतून. करेक्ट उत्तर दिलं. निर्गम 14:22 वाचा प्लीज. निर्गम 14:22. Lay leader should be fast enough to read the word of God. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालले आणि त्यांना उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीसारखे झाले. हां, काय? भर समुद्रात काय? कोरड्या जमिनीवरून चालले. आता ते जेव्हा चालले तेव्हा ती जमीन कोरडी होती आणि उजवीकडे डावीकडे पाणी दुभागलेलं होतं. ओके. मग आता तुम्ही मला सांगा, जेव्हा फोर्सफुली पाणी दुभागलं जातं आहे, आता पाईप तुम्ही पाण्याचा झाडांना पाणी घालता, जेव्हा तुम्ही पाईपवर एक बोट ठेवलं अर्धं, तर काय होईल? एका सरळ फोर्सनी पाणी जाईल. एका सरळ रेषेत ते जाईल का? जाईल, पण काही शिंतोडे इकडे तिकडे उडतील. बरोबर आहे? बरोबर आहे ना? हां. जेव्हा फोर्सनी या समुद्राचं पाणी दुभागलं गेलं, कोरड्या समुद्रातून जरी ते चालत गेले, खाली पायाखाली त्यांच्या जरी पाणी नाही तरी शिंतोडे उडले ना. बरोबर आहे ना? आणि ते शिंतोडे त्यांच्यावर उडले आणि म्हणून संत पौल काय म्हणतात की त्यांचा बाप्तिस्मा झाला. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. म्हणजे हा पण कसा बाप्तिस्मा आहे? शिंपडून, स्प्रिंकल बॅप्टिझम. तर या सर्व इस्रायल लोकांचा, जसे ते
मिसरमधून बाहेर पडले तसा या तांबड्या समुद्रामधून जाताना जरी ते कोरड्या भूमीवरून कोरड्या जमिनीवरून गेले चालत, तरी त्यांचा बाप्तिस्मा झाला. तो कसा झाला? शिंपडून झाला. देवाची स्तुती असो. आणखी एक बाप्तिस्मा आपण पाहूया. प्रेषित 16:33 वाचूया. प्रेषित 16:33. हां 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 हां. तर पौल आणि सिला हे बंदीशाळेमध्ये होते आणि बंदीशाळेमध्ये ते होते तेव्हा ते रात्री गाणं गात होते आणि अचानक काय झालं? भूकंप झाला. त्यांच्या बेड्या सुटल्या, दरवाजे उघडले आणि ते बाहेर आले. आणि तेव्हा जेलर स्वतःचा घात करून घेणार होता. तेव्हा पौल आणि सिला म्हणाले की तू स्वतःचा घात करून घेऊ नकोस, तर आम्ही इथंच आहोत. आणि मग त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या जेलरने. आणि मग तो म्हणाला मी काय करू? तेव्हा संत पौलांनी सांगितलं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. 31. ते म्हणाले प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांस प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्याचजवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. जेलरने पण आणि जेलरच्या घरातल्यांनी पण येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, सुवार्थ ऐकली, विश्वास ठेवला प्रभू येशू ख्रिस्तावर रात्रीच्या त्याच घटकेस. म्हणजे कुठं नदी शोधायला गेले का ते? नाही, आहे की नाही? त्याच घटकेस रात्रीच्या. म्हणजे तिथं पौलांनी कसा बाप्तिस्मा दिलेला आहे? त्यांना शिंपडून बाप्तिस्मा दिलेला आहे. राईट? बरोबर आहे. म्हणजे शिंपडून बाप्तिस्मा जो आपण करतो CNI मध्ये तो चुकीचा नाही, तो बरोबर आहे. बायबलप्रमाणे तो बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बॅप्टायझो हा शब्द ग्रीक आहे. मग तुम्हाला दुसऱ्या एखाद्या चर्चचे लोक असं पण बोलतील, हा तुम्ही कुठला बाप्तिस्मा घेतला? मग आमच्या लहानपणी झाला. मग शिंपडून घेतला. मग ते सांगतील बॅप्टायझो हा बुडून आहे, बुडून बाप्तिस्मा झाला तरच स्वर्गात झाला, नाही तर नाही झाला. असं ते पुढचं एक वाक्य बोलतात आणि मग आपला अभ्यास नसेल तर आपण कॉन्फ्यूज होतो. असं कुठं लिहिलेलं नाही बुडून बाप्तिस्मा झाला तरच स्वर्गात जाणार. म्हणजे बाप्तिस्म्याचं जे पाणी आहे किंवा बाप्तिस्म्याची जी पद्धत आहे ती महत्त्वाची, की पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांची उपस्थिती महत्त्वाची. हां, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांची उपस्थिती महत्त्वाची. आता ते एलियाना बाळाचा बाप्तिस्मा होता आणि ते 1 आठवडा आधी तो अर्ज देतात. तो 1 आठवडा आधी तो अर्ज आला की पालकांची म्हणजे माझी प्रार्थना सुरू होते. तो 1 आठवडा ती प्रार्थना अशी असते की हे देवबाप्पा, एलियाना बाळाचा बाप्तिस्मा आहे, तो बाप्तिस्मा तू तुझ्या उपस्थितीत कर. म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा यांची उपस्थिती असली पाहिजे. तो 1 आठवडाभर माझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये मी आठवण ठेवतो आणि मग तो बाप्तिस्मा होतो. जर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या उपस्थितीपेक्षा आपण पाण्याला जास्त महत्त्व दिलं किंवा पद्धतीला महत्त्व दिलं तर ते योग्य आहे का? नाही. उपस्थिती देवाची महत्त्वाची आणि म्हणून त्या उपस्थितीमध्ये तो झाला आहे का हे पाहिलं पाहिजे. मग आता येशू ख्रिस्ताचा बुडून बाप्तिस्मा झाला. आणखी एक बुडून बाप्तिस्मा पण बायबलमध्ये दिलेला आहे, ते आपण पाहूया. प्रेषित 8:38 वाचूया. प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय 38वा वचन. तेव्हा त्यांनी रथ उभा करावयास सांगितले हां आणि फिलिप व षड असे ते दोघे पाण्यात उतरले हां आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. हां. आता येस, पुढे वाचा. मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. हां म्हणून तो पुन्हा षडाच्या दृष्टीस पडला हां, नाही. देवाची स्तुती असतो. तर आता इथं काय झालेलं आहे? फिलिप हा देवाचा सेवक आहे आणि त्याने एक षंड आहे, तो यरुशलेमीला भजनासाठी गेला होता. इथिओपिया देशाचा तो मोठा सेनापती होता आणि तो परत
त्याच्या रथातून जात असताना तो यशाचं पुस्तक वाचत होता आणि त्याला काय कळत नव्हतं की हा संदेष्टा कुणाबद्दल बोलतोय, कुणाबद्दल सांगतोय. तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याने फिलिपाला सांगितलं, जा पळ, तो रथ गाठ. गेला फिलिप पळत, रथ त्याने गाठला आणि त्याला विचारलं काय वाचता. तो म्हणलं मला काय समजत नाही. मग त्याला येशू ख्रिस्त त्यांनी समजावून सांगितला की हे हाल कुणाचं झालं आहे, हे कोण आहे, संदेष्टा कुणाबद्दल बोलतोय, ते येशू ख्रिस्ताबद्दल बोलतोय. आणि त्याच प्रवासामध्ये त्याने काय केलं, स्वीकारलं येशू ख्रिस्ताला त्या षंडाने. आणि मग ते दोघेही पाण्यात उतरले असं लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचा बाप्तिस्मा कसा झालेला आहे, बुडून बाप्तिस्मा झालेला. म्हणजे शिंपडून बाप्तिस्मा पण बायबलमध्ये सांगितलेला आहे, बुडून बाप्तिस्मा पण बायबलमध्ये सांगितलेला आहे. तुम्हाला देवबाप जे योग्य मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या. जर तुम्हाला असं वाटलं की बाबा माझा लहानपणी बाप्तिस्मा झाला आहे परंतु मला पवित्र आत्म्याचं दान मिळालं नाही, आता मी मोठा झालेलो आहे, मला बुडून बाप्तिस्मा घ्यायचा आहे, किंवा कधी कधी अशी सिच्युएशन येते जी माझ्या लाईफमध्ये पण आली. अमेरिकेचे एक बिशप होते सतीश रायबोर्डे, तुम्ही ओळखत असाल, नागपूरचे. त्यांच्या ट्रीपमधून आम्ही इस्रायलला गेलो आणि यार्देन नदी होती आणि यार्देन नदीमध्ये त्यांनी सांगितलं की आता आपल्याला उद्या यार्देन नदीवर जायचं आहे, जिथे येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला तिथं आपल्याला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. मग काही स्त्रियांनी सांगितलं की बाप्तिस्मा एकच, प्रभू एकच, विश्वास एकच, हे वचन आहे बायबलमध्ये. तर त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत त्यांना कन्व्हिन्स करत होते की तुम्ही इतक्या लांब आलेला आहात, यार्देन नदी तुमच्या पुढे आहे, जिथं प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला तिथं बाप्तिस्मा घेण्याची संधी तुम्हाला आहे. बाकीची पापं आपण करतो तेव्हा काय नाही, पुन्हा बाप्तिस्मा घेतला तर लगेच नरकात जाणार असं कुठं लिहिलंय? ही एवढी मोठी संधी तुम्ही का सोडता? दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्यांनी एक बायबलमधून वचन दाखवलं, प्रेषित 19:3-7 आपण वाचूया. प्रेषित 19:3-7. हां 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 ते अवघे सुमारे 12 पुरुष होते. देवाची स्तुती असो. तर पौल विचारतात कुठला बाप्तिस्मा घेतला, ते म्हणले योहानाचा बाप्तिस्मा. मग पुन्हा घ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने. आणि पुन्हा त्यांनी त्यांना बाप्तिस्मा दिला आणि पुन्हा बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या नावात दिल्यानंतर मग पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, प्रार्थना केली आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. म्हणजे येशू ख्रिस्त इतका क्रूर आहे का की बाबा तुम्ही गेलात आणि तुम्हाला वाटलं की बाबा बाप्तिस्मा घ्यावा, जर तुम्हाला वाटतंय मनामध्ये चूक आहे ही, तर क्षमा मागा देवाची आणि घ्या बाप्तिस्मा पुन्हा बुडून. जर तुमचं मन तुम्हाला सांगते मला घ्यायचं आहे बाप्तिस्मा कारण मला अजून पवित्र आत्म्याचं दान मिळालेलं नाही, ते मिळायला पाहिजे, तर देवा मग मी जर दुसऱ्यांदा बाप्तिस्मा घेताना चूक करत असेल तर मला क्षमा कर. देवा करील क्षमा आणि मग तू बुडून बाप्तिस्मा घ्या. यार्देन नदीमध्ये जर घ्यायची संधी मिळाली तर चुकवू नका, सोडू नका. ती पवित्र भूमी आहे, त्या पवित्र भूमीमध्ये येशू ख्रिस्ताचे पाय लागलेली ती भूमी आहे. त्या हवेला पण एक गंध जो आहे तो येशू ख्रिस्ताचा गंध आहे. ती पवित्र भूमी आजही आहे, त्याच्या स्पर्शाने पावन आणि पवित्र झालेली भूमी आजही आहे. आणि ती भूमी त्याच्या उपस्थितीची, परमेश्वराच्या उपस्थितीची साक्ष आजही देत आहे. आणि जर अशी संधी मिळाली आपल्याला की तुम्ही यार्देनपर्यंत गेला आहात आणि तिथं बाप्तिस्मा घ्यायची संधी आहे तर अवश्य घ्या. फार तर बाप्तिस्मा घेण्यापूर्वी एक क्षमा मागा, आणखी एक प्रार्थना करा, देवा तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मला दे, आणि घ्या बाप्तिस्मा.
परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला लाभो आणि परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बापा, बाप्तिस्म्याबद्दल जे देवबाप्पा तू योग्य मार्गदर्शन आम्हाला केलंस त्याबद्दल आम्ही जे उपकार मानतो त्याला आम्हाला धन्यवाद देतो. तुझी दया आमच्यावर अशीच सदैव असू दे. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त यावर मागतो बापा. आमेन.